आपलं मेंढीपालन हे वेगळ्या पद्धतीनं चालत असतं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आज बघू शकता जी 3 पिल्लं झाली होती माझ्याकडे, शहाजी खटके साहेबांचं मार्गदर्शनाखाली आज त्यांची हेअरस्टाईल केलेली आहे. काय पद्धतीनं पिल्लं आहेत, तिन्ही एकाकडलं आहेत. तिकडून थोडंसं दाखवा, म्हणजे तिन्ही पिल्लांची काय क्वालिटी असतील, तिन्ही पिल्लं कशी जगवायची त्याचं. आपण तराजूमध्ये काय ह्यांचं वजन करत नाही, कारण तराजू फक्त वजन दाखवतो. क्वालिटी दाखवायची असेल तर अशा पद्धतीनं दाखवावी लागते, कारण क्वालिटीचं वेगळं गणित असतं. आता बघू शकता ही 3 पिल्लं आहेत. तिन्ही पिल्लांचं संगोपन काय पद्धतीनं झालं, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आता तिसरं मला वाटलं होतं खूप लहान होईल, सगळं काय होईल, पण आता बघू शकताय अजिबात म्हणजे कुठल्याच पद्धतीनं कमी नाही किंवा कुठल्याच पद्धतीला तो पण मेल आहे आणि तो काही कमी नाही. हे आता आपल्यालाही समजलं, कारण तो आता 3ऱ्या जनरेशनमध्ये आहे, म्हणजे 3ऱ्या पिल्लामधला आहे. तरीसुद्धा त्या पद्धतीतनं आहे आणि आजसुद्धा त्याची पण हेअरस्टाईल करून टाकलेली आहे. आणि आपल्याला एकदा का सोर्स भेटला म्हणजे चांगलं वाटतंय असं दिसलं नाही एखादी गोष्ट की आपण तो लगेच प्रयोग करत असतो. हिची हेअरस्टाईल झाले, ह्याची झाले, ह्याची झाले. तुम्हाला एखादा चांगला अनुभव आला तर मात्र तो न थांबता लगेच त्याचा प्रयोग बाकीच्या सर्वांवरती करायचा. तसंच आमचं हा प्रयोग आहे. पहिल्यांदा एकाला बाजारलं, काय नाही झालं, परत दोघांना बाजारलं, काय नाही झालं. बाकी मग जसे जेवढे 2-2.5 महिन्याचे होतील तेवढ्या सर्वांना हे बाजारायचा, म्हणजे केस कट करण्याचा हे कार्यक्रम चालला आहे. आणि ह्याच्यामध्ये मी नेहमी सांगत असतो, क्वालिटी क्वांटिटी हा वेगवेगळा फरक असतो. तर जरी काही एखाद्याला क्वालिटी दाखवायची असेल किंवा बघायची असेल तर अशा पद्धतीनं म्हणजे पिल्लांची क्वालिटी दाखवू शकतो आपण. आणि राहिला प्रश्न क्वांटिटीचा, तर थोडासा कमी आहे याचा, ती पण करू. आणि खराब क्वालिटी पण दाखवतो. तुम्ही म्हणाल की सर्वच तुमच्याकडे क्वालिटी नाही, बघू शकता हे खराब क्वालिटी, अजिबात क्वालिटी नाही. आता त्याच्या मागे लागायचं आहे, ह्यांच्या मागे तर ओकेच झालेलं आहे, ह्यांचा काय विषयच राहिला नाही, तर हे क्वालिटी ब्रीड झालेलं आहे. तर आता हे जे राहिले ना आपलं विदाऊट क्वालिटी, त्याला आता क्वालिटीच्या मागे करायचं आहे. कारण काय आहे, आपल्याला जसा सोर्स भेटतो किंवा जसं काय होतं त्याच्यामध्ये वेगवेगळं होतं. आणि राहिला प्रश्न ह्यांचं तर उतरण्याचा, तर जेव्हा पण बाहेरचा मुरघास घालतो, कुठलाही असू द्या आणि कसाही असू द्या, त्याचा परिणाम मात्र असंच येत आहे. काही करा मग आता त्याची आंबवण प्रक्रिया लेट आहे की आपण लवकर घालतो हे काय आपल्याला एवढं नॉलेज नाही आहे. पण जेवढा आपण तुम्ही बाहेरचा मुरघास घालाल तेव्हा प्राण्यांची अशी अवस्था होती. मग काही करा. आता मी ह्यांना बाहेरचा मुरघास घालतोय, माझे घरचा एक बॅग बाकी आहे, पण बाहेरचा घातला की ह्यांची हाडकं वगैरे सर्व काही बाहेर दिसायला लागतात. आणि तोच घरचा मुरघास घातला किंवा घरचं काही केलं की ओके पद्धतीनं राहतात. त्यामुळे काय म्हणजे एक त्याला आंबवण प्रक्रिया लेट आहे किंवा काय आहे ते काय समजलं तर नाहीच आहे. आणि कसलाही मुरघास असू द्या माता त्यांचा. आणि जर काही मुरघासामध्ये म्हणजे जेव्हा आपण खोलतो, तर आपण जो घरी बनवतो मुरघास, त्याचा जर खोलला तर एवढा भारी स्मेल येतो की विषयच नाही. आणि हात जरी धुतलं ना तुम्ही तर 1-1, 2-2 तास त्याचा स्मेल जात नाही. पण हा जो विकतचा मुरघास आहे ना, 5-10 मिनिटांनी तुम्ही हात वॉश केलं ना, एकदम चकाचक, काही स्मेल येत नाही, काय नाही. आणि त्याचा परिणाम हा असा होतोय, म्हणजे त्यांनी जो मुरघास बनवलेला आहे तो लगेच म्हणजे 45 दिवसामध्येच आपल्याला दिलेला आहे किंवा 60 दिवसाच्या आतमध्ये असं काहीतरी प्रोसेस असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जो मुरघास मिळतो किंवा आपण जो मुरघास वापरतो त्याचा प्राण्यांवरती असा रिझल्ट येतो. आणि मग त्याच्यामध्ये खुराक जास्त घालावं लागते, हा एक परिणाम झालेला आहे. आणि ह्या पिल्लांचा जो काय आहे रिझल्ट, त्यांचा अजिबात काय होणार नाही. आता ह्यांना जी क्वालिटी आहे, आता हे 3ऱ्या पिल्लातलं त्यानंतर असं आहे, आज त्याची हेअरस्टाईल केलं, मला वाटलं एकदम लहान पिल्लं दिसेल, एकदम लहान पिल्लं दिसेल, पण नाही तसंच काही. हा आपला बंटू सेट आहे आणि आज त्याचाही हेअरस्टाईल केले. तर त्याचा मित्र बघा काय सांगतोय मोहन साहेब की त्याची केली सण मग माझी कधी करणार. तर अजून हा 2 महिन्याचा झाला नाही, त्याच्यामुळे त्याला बॅलन्स ठेवला आहे. तर हळूहळू स्टेप बाय स्टेप सर्वांचे. आणि ह्यांना सर्वांना म्हणजे खरोखर अक्षरशः लहान बाळा आणि हे प्राणी असतात, लहानपणी विकू वाटत नाही, त्याचं कारणच ते आहे. आणि एखादा प्राणी दिल्यानंतर आम्हालासुद्धा वाईट वाटतं, पण व्यवसाय बोलतात. आणि हे बघू शकता आता तुम्ही, हे 3ऱ्या पिल्लामधला 2 महिन्याचा प्राणी, 28 तारखेला त्याला 2 महिने झाले. ते काय पद्धतीत नाही ते, आणि 3 पिल्लामधले. आणि आता ही जी आहेत आपल्याकडे म्हणजे बाकीची बॅलन्स,
त्यांचंही 2 महिने झाले की त्यांनाही हेअरस्टाईल केली पाहिजे, कारण हेअरस्टाईल केली. आता थंडीचा विषय काय कोणी सांगू नका, थंडीचं तर काय बोलूच नका, कारण आमची थंडी काही कायमच असते. आणि राहिला निमोनिया बिमोनियाचं तर मी मागेच सांगितलेलं आहे. आणि ह्यांना जर घरचा मुरघास असेल, म्हणजे मी नेहमी सांगत असतो, जो काही सुका चारा असेल तो घरचा असला पाहिजे, विकतचा नको. आणि जो काही वाळका चारा घ्याल तो विकतचा घ्या. पण कसं आहे, आमच्याकडचं गणित थोडंसं बिघडतं आहे, कारण जो काही वातावरण आहे किंवा जो काही विषय आहे वातावरणाचा, त्याच्यानुसार ते थोडं परिणाम होत आहे. कारण तुमच्याकडे जो मका येतो, आत्तापर्यंत माझ्याकडे मका कापायला आला असता, कारण नोव्हेंबरमध्ये लावलेला मका जानेवारीमध्ये सुद्धा एवढाच आहे म्हटल्यानंतर काय परिस्थितीत मका असेल. तर आता त्याला बघायचं नाही तर पुन्हा आपण रोटर मारून नवीन मका लावावी लागणार आहे जानेवारीमध्ये, त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण घरचा जर मुरघास असेल तर अशी जनरेशन होते, काहीही होत नाही. पण जर विकतचा मुरघास असेल तर हे अशी हाडकं दिसायला लागतात. आता तुम्ही म्हणाल की तुमचे प्राणी खराब आहेत, मग दाखवताय कशाला? दाखवलंच पाहिजे ना बाबांनो. सगळंच चांगलं असलं तर सगळीच करतील, पण कोणाला तरी खराब दाखवलं ना म्हणजे विचार करून करतात. असं नाही की सगळंच माझं चांगलं आहे सगळंच ओके. आणि तिकडची गँग जर बघाल ओकेच आहे, त्यांचा काही विषयच नाहीत, कारण ते आता गाभण आहेत. आणि ह्या गाभण नाही आहेत आता, पण त्यांची जी हाडकं आहेत ही एकदम खराब आहेत. आणि मला ते पावत नाही आता त्यांचं. त्याच्यासाठी थोडी गोळीपेंडीचं जे काय प्लॅनिंग केलेलं आहे ते ह्यांच्यासाठी केलेलं आहे. कारण चाऱ्याचं जे शॉर्टेज आहे मक्याचं, ते थोडंसं जास्त पडायला लागलं. आणि त्याच्यामुळे आपल्याला जो मुरघास बनवायचा आहे घरचा, तो पुन्हा 4-5 महिन्यासाठी पावसाचा बनवावा लागतो. आणि उन्हाळ्याचं ह्याला हायड्रोपोनिक केलेलं आहे. आता 1-2 दिवसामध्ये आता त्याचंही सर्व काही यंत्रणा ज्या आहेत त्या चालू होतील. आणि त्याच्यानंतर ह्यांना गोळीपेंड चालू करणार आहे. कारण हे अशी हाडकं पाहून आपल्याला मेंढीपालन नाही करायचं आहे. कारण असं जर असेल एकदम गुळगुळीत गोटा, त्याला मेंढीपालन म्हटलं जातं. हे असलं मेंढीपालन नाही, तर हा कबाड खाण्यासारखं झालेलं आहे. त्यामुळं तसलं काय ठेवणार नाही. पण ह्यांनासुद्धा बनवणार. फक्त मी सांगितले ना 2 महिने पाहिजेत, तर ह्याच्यासाठी की ह्यांचं जे उतरलेलं स्ट्रक्चर आहे ना, ते पुन्हा चढवण्याचं जे काम आहे ते आपलं चालू आहे. आणि जर काय मुरघास तुम्ही विकत घेत असाल तर त्याच्यापेक्षा मी तर म्हणतो सुका चारा घ्या. त्याला काय जर करता येत असेल तर ते केलेलं परवडलं. पण मुरघास विकतचा घेतलेला कधीच परवडणार नाही. कितीही मुरघास चांगल्या क्वालिटीचा घ्या, कसाही घ्या, पण त्याची अवस्था आता अशीच होते. त्याच्यामुळे मुरघासाच्या मागे न लागता तुम्ही सुका चारा घेऊन त्याला जर काय करता येत असेल तर बघा, तुमच्या म्हणजे प्रत्येकाच्या पद्धतीनं आम्ही जे काय करणार आहे ते तुम्हाला दाखवतोच. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तसं बघायला गेलं तर तीच क्वालिटी नाही तर इकडे पण क्वालिटी आहे. आणि आईचं प्रेम काय असतं ते बघू शकता. आपल्यालाच नसतं आई म्हणून प्रेम, तर मी बघू शकता हे आईचं प्रेम आता मी खूप दिवस झाले बघत आहे. आणि मनसोक्त जरा म्हणजे असं बरं वाटतं हे बघून की खरंच ह्यांना पण किती माया आहे ती नेहमी. आणि आजचं नाही, तुम्ही म्हणाल की आज बसलाय म्हणून दाखवतात, तर तसं नाहीये. की रोज त्याला पाटाणावर घेते आणि अशी बसत असते. आणि तो खाली बसत नाही, जेव्हा ती बसते ना त्यावेळेला हा हमखास तिच्या पाटाणावर जाऊन बसतो, खूप आरामात बसतो. आता काय थोडंसं मी इथे जवळ आली त्यामुळे जरा उठायच्या प्लॅनिंगमध्ये होता, पण मी थांबले म्हणून तो तिथेच बसलेला आहे. त्यामुळे आईचं प्रेम बघू शकता. आणि तसंच आपले हे प्राणी आहेत ना, हे आपल्याला आता तर क्वालिटी आहेतच असं नाहीये, पण आताची जनरेशन आपण क्वालिटी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे. आता ही बघू शकता क्वालिटी कशी क्वालिटी आहे. ही क्वालिटीसाठीच आपला सर्व जे काही तामझाम चाललंय, जेवढी मेहनत आहे ती आपली ह्या क्वालिटीसाठी आहे. ही अशी क्वालिटी आपल्याला पाहिजे. आणि जे आपले पहिले आता बिघडलेली आहेत ना, जी काही पहिली मदर स्टॉक आपली खराब झालेली आहे त्याला पण आपण क्वालिटी करणार. आणि काही लोकांना असा प्रश्न पडतो, मुद्द्याची एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला काही लोक इथे येतात बघतात वगैरे, त्यांना आवडतं. ही जी आताची जनरेशन ही इतकी आवडते ना, खूप सारी म्हणजे खूप आवडते. आणि जे आताची आहे त्यांचं कसं होतंय माहिती का, ती पण आवडते, पण असं होतंय की जराशी आता ती क्वालिटी बघून जराची मन हे होते. आणि एखाद्याकडून घ्यायचं बोललं तर आता जर कमी क्वालिटीचे असतील, आता आम्हाला असं काही प्रश्न येत नाही का, प्रॉब्लेम येत नाही. आमच्या शेडवरनं घ्यायला कोणालाच काही त्रास नाहीये. पण तरी पण जर समजा एखाद्याच्या ठिकाणी असेल कमी क्वालिटीचं असलं तर माणूस काय करतोय माहितीये का, मग ती क्वालिटी नाहीये मग कसं घ्यायचं. तर काही आहे ना, काही लोक अशी असतात की जी घेतात पहिला, क्वालिटी बिलिटीचा विचार नाही करत. आपल्याला नारी सुवर्ण मुलात मिळतच नाहीये. फक्त एवढं कन्फर्म करायचंय ती की ओरिजिनल नारी सुवर्ण आहे का. ओरिजिनल नारी सुवर्ण आहे तर ती तुम्ही घ्या.
बघा असा स्ट्रक्चर असला तरी पण घ्या, कारण की हिची आता हाईट वगैरे ओके आहे. फक्त काय झालंय, तिला जो पाहिजे तिच्यासाठी जी प्रोटीन वगैरे पाहिजे, आता तिची पिल्लं पण दूध वगैरे पितात, पण ते आता आपल्या चाऱ्यातनं कसं झालंय, आता आपल्याला थोडस चाऱ्याचा आपल्याला येतोच, पण आपण आणि काय नाही काहीतरी प्रयोग करत असतो. आपण हातावर हात घेऊन बसत नाही, तर आम्ही अनेक एक नवीन नवीन प्रयोग करतोय, नवीन नवीन प्रयोग आपण सक्सेस पण करतोय. आता ही जी आहेत ना, ह्याला पण आपण 2 महिन्यात एकदम कव्हर करून टाकणार आहे. ह्यांची बॉडी जी आहे ती आपण, ह्यांचे जो वजन आहे हे आपण आपल्या हातात आहे. आपण त्यांना जसं चारा क्वालिटीचा घालू, जसं आपण त्यांच्यासाठी नियोजन ठेवू, त्यावेळेला आपल्याला ते सुधारता येतात. ह्यासाठी काय करायचंय, जर आपल्याला एखादं प्राणी भेटत असेल ना, तर ते प्राणी आपण घ्यायचं आहे.